नमस्कार मंडळी, आज आपण करतोय एक आपला विस्मृतीत गेलेला पारंपरिक पदार्थ, अगदी गावाकडे पूर्वी आवडीने केला जायचा आणि खायलासुद्धा जायचा। हा पदार्थ म्हणजे अगदी कमी साहित्यात होणारा बाजरीचा तिखट घाटा किंवा याला बाजरीची आंबील असे सुद्धा म्हणतात। तर राजस्थान गुजरातमध्ये यालाच बाजरीची राप असे सुद्धा म्हणतात। हिवाळ्यात आवर्जून खावी असा हा पदार्थ आहे। चला, यासाठी आपण 1 ते 1.5 वाटी आपण घेतले आहे ताकामध्ये 2 ते 3 चमचे घालायचे आहे आपण बाजरीचं पीठ। आणि बाजरीचं पीठ आपण व्यवस्थित ताकाला लावून घ्यायचं। चमचे आपले पोहे खायचा चमचा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा घेतला तरीसुद्धा चालेल। कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये उभी चिरलेली 1 हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं। आल्यामुळे ना याला चव छान येते। त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची चिमूटभर हळद, एक परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आपलं ताक, ज्याला आपण बाजरीचं पीठ लावून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतात। पहिली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे। तोपर्यंत आपण काय करायचं आहे, थोडीशी काळी मिरी 7 ते 8 काळी मिरी ठेचून घालायची। काळी मिरीमुळे याला चव खूप छान येते। आणि ही जी राप असते किंवा हा जो घाटा असतो ना, हा खूप घट्टसुद्धा नको आणि खूप पातळसुद्धा नको, म्हणजे मध्यम अशा कन्सिस्टन्सीचा हवा। छानपैकी शिजू द्यायचा, अगदी खतखत शिजू द्यायचा। पहिली उकळी आली की गॅस बंद करून त्यानंतर हा घाटा वाटीमध्ये घ्यायचा आहे। भरपूर तेल किंवा तूप घाला आणि एन्जॉय करा मस्त असा बाजरीचा घाटा। आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।